लातूर हे महाराष्ट्रातलं वैद्यकीय शिक्षणाचं हब मानलं जातं। मात्र या शैक्षणिक नगरीतून संपूर्ण देशातल्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारं नीट पेपर फुटीचं रॅकेट चालवलं जात होतं। लातूरमधून पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवराज मोटेगावकरच्या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी आता उघड झाली। पहिलं काम मग द्या दाम, मोटेगावकरच्या धंद्याचा फंडा। पेपरसाठी 5 ते 30 लाखांची डील। शिवराज मोटेगावकर नीट पेपर फुटी मागच्या गुन्हेगारातील हा एक महत्त्वाचा चेहरा। नीट पेपर फुटीचं तो रॅकेट चालवत होता। आपल्या आरसीसी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपये घेऊन तो नीटचा पेपर देत असे। त्यासाठी तो एक खास पद्धतीचा वापर करीत असे। आरसीसी इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांच्या पालकांची आधी माहिती काढली जायची। विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीची चाचपणी केली जात असे। मग त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क करून नीटमध्ये चांगल्या गुणांनी पास होण्याची गॅरंटी दिली जात असे। विद्यार्थी हेरण्यासाठी मोटेगावकरनं काही एजंट्स नेमले होते। 5 ते 30 लाख रुपयांपर्यंत पेपरची विक्री केली जात होती। परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ॲडव्हान्स रक्कम घेतली जात असे। परीक्षेत विचारलेले प्रश्न, मोटेगावकरनं दिलेले प्रश्न हे जुळल्यानंतरच उरलेले पैसे पालकांकडून घेतले जात असत। मात्र यंदाच्या परीक्षेत फिजिक्सचा पेपर मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळला नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच काही पालकांनी तक्रारीचा सूर लावला आणि या संपूर्ण काळ्या धंद्याचं गुपित उघड झालं। आरसीसी इन्स्टिट्यूट हे लातूरमधील एक प्रीमियम नीट कोचिंग क्लासेस म्हणून मानलं जातं। आपल्या मुलांनी इथेच शिकावं आणि डॉक्टर व्हावं यासाठी पालक कितीही मोठी रक्कम देण्यास तयार असायचे। इतकंच नव्हे तर डॉक्टर पालक यांनी आरसीसी प्रवेशासाठी ब्लँक चेकही देण्याची सहमती होती, अशी माहिती तपासात समोर आलेली आहे। त्यामुळे लातूरमधील अनेक डॉक्टरांची मुलं ही आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये जायची आणि त्याचमुळे आता काही नामांकित डॉक्टर हे तपास यंत्रणांच्या रडारवरती आहेत। गेल्या काही वर्षात लातूर नीट परीक्षेचं हब बनलं आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या 2024च्या आकडेवारीनुसार लातूरमधून 24,496 विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते। त्यापैकी 1,245 विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त गुण मिळाले होते, तर 376 विद्यार्थ्यांनी 650 पेक्षा अधिक गुण मिळवले होते। 25 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण, तर 5 विद्यार्थ्यांनी 710चा टप्पा पार केला होता। त्यामुळे आता लातूरच्या गेल्या काही वर्षांच्या नीट निकालांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। मोटेगावकरच्या अटकेनंतर सीबीआयच्या तपासाला वेग आला आहे। पुणे, नाशिक, नांदेड आणि लातूरमध्ये धाड सत्र राबवत सीबीआयनं अनेकांची धरपकड केली आहे। अनेक कोचिंग क्लासेसना टाळं ठोकलंय। हे सर्वजण पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचं समोर आलं होतं। मात्र आता या प्रकरणी पहिल्यांदाच सीबीआय कडून एका पालकावर कारवाई करण्यात आली आहे। लातूरमधील बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरूर यांना सीबीआयनं अटक केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी मुख्य सूत्रधारासह आरोपींना अटक केल्यानंतर सीबीआयनं आपला मोर्चा विद्यार्थी आणि पालकांकडे वळवल्याचं दिसतंय। आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार दररोज 10 ते 15 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कसून चौकशी केली जाते। पुणे, लातूर, नांदेड, संभाजीनगर, नाशिक या सगळ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केल्याचा सीबीआयला संशय आहे। दुसरीकडे आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांची सीबीआय कडून समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार। आर्थिक व्यवहार, परीक्षा प्रक्रियेतील संशयास्पद हालचाली, पेपरफुटीचे धागेदोरे आणि एजंटसह इतर व्यक्तींमधील संपर्क या सर्व पातळ्यांवर तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे। यातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।